शहर के जलपटका पुलिस को बड़ी सफलता मिली है, जहां महज 5 दिनों में उन्होंने गौतम बुद्ध की पीतल की चोरी हुई मूर्ति और नकदी बरामद कर ली। मामला विश्वास नगर निवासी दिवाकर धर्मा के घर का है, जहां रात करीब 8:30 बजे अज्ञात चोरों ने गेट का ताला तोड़कर घर में प्रवेश किया और 32 इंच लंबी 35 किलो वजनी गौतम बुद्ध की मूर्ति के साथ दान पेटी से 15,000 रुपए नकद चुरा लिए। कुल 21,000 रुपए की चोरी की इस वारदात के बाद शिकायत मिलने पर जलपटका पुलिस तुरंत हरकत में आ गई। लगातार जांच और खोजबीन के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर उसके पास से चोरी हुई मूर्ति और नकद रकम बरामद की। यह कार्रवाई वरिष्ठ पुलिस निरीक्षक अरुण क्षीरसागर के मार्गदर्शन में की गई। सकाळी आपल्याला पोलीस स्टेशनला जलपटका पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की विश्वासनगर मध्ये नऊ चैतन्य बुद्धवार आहे, त्याच्या गेटचा ताळा तोडून आतमध्ये दानपेटी तसेच तिथे असलेल्या मूर्त्यांपैकी गौतम बुद्धांची एक मूर्ती चोरीस गेलेली आहे। त्याप्रमाणे आपण तात्काळ त्या नऊ चैतन्य बुद्धविहारच्या अध्यक्षांची फिर्याद नोंदवून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण 3 फूट उंचीची पितळी गौतम बुद्धांची मूर्ती, आणखीन रोख रक्कम जी दानपेटी दिली असली अंदाजित रोख रक्कम 6,000 असा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय डीसीपी झोन 5 साहेब, एसीपी जलपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दोन्ही डीबीचे अधिकारी PSI जंगलवाड, API मोरखडे त्यांच्या टीम तात्काळ कामाला लागल्या। सदर तपास करत असताना तांत्रिक मुद्द्यावरून आपल्याला तसेच 101 CCTV तपासून आपण आरोपी निष्पन्न केले। निष्पन्न केलेल्या आरोपीचा शोध घेऊन आपण त्याचा पाठलाग करून सागर बोरकर जो राहणारा मानकारपूर इथला आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याबरोबर दुसरा साथीदार जो आहे नितेश गिरगावकर हा सध्या फरार आहे। आपण अटक केलेल्या आरोपीकडे कसून तपासणी केली असते, चौकशी केली असते, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून यातील जी गौतम बुद्धाची मूर्ती एका घरात लपवून ठेवल्याचे सांगितल्यावरून आपण ते मेमोरंडम पंचनामा करून PSI जंगलवाड यांनी ती मूर्ती जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यातला एक आरोपी अजून फरार असून त्याच्याकडे त्या दानपेटीतील रक्कमही त्याच्याकडे आहे, तो मिळून आल्यानंतर ती देखील जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदरचा गुन्हा उघडकीस येण्यामध्ये माननीय DCP सो, माननीय ACP सो यांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे। ते घरफोडीची चोरीच्या उद्देशाने जी काही घटना घडलेली आहे ती संपूर्णपणे चोरीच्या उद्देशाने आहे, त्यामागे इतर कुठलाही उद्देश नसल्यामुळे सदर घटना ही घरफोडीची घटनेप्रमाणे कलम लावण्यात आलेली आहे।